नाशिकमध्ये जागर मंगळागौरीचा 2025 कार्यक्रम उत्साहात संपन्न। जागृतीस फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने आयोजित जागर मंगळागौरीचा 2025 हा पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक 27 जुलै रोजी शेवंत लॉन्स जत्रा हॉटेल लिंक रोड नांदूर नाका पंचवटी येथे मोठ्या उत्साहात आणि रंगतदार वातावरणात पार पडलाय। गेल्या 2 वर्षांपासून समाजसेवेत अग्रेसर असलेल्या जागृतीस फाउंडेशनच्या या उपक्रमाला नाशिककर महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली आणि त्यानंतर स्पर्धांना सुरुवात झाली। श्रावण महिन्यानिमित्त महिलांसाठी आयोजित या कार्यक्रमात मंगळागौर ग्रुप स्पर्धा, श्रावण क्वीन सौंदर्य स्पर्धा, उखाणा स्पर्धा, नृत्य स्पर्धा, रॅम्प वॉक अशा विविध सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या। या स्पर्धांमध्ये लहान चिमुकल्यांपासून ते मोठ्या महिलांपर्यंत सर्व वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग घेतला। पारंपरिक वेशभूषा, हास्य विनोदाचे उखाणे आणि नृत्य सादरीकरण यामुळे कार्यक्रमात रंगत वाढली। संपूर्ण वातावरणात आनंद, उत्साह आणि सांस्कृतिकतेची सरिता वाहताना दिसली। कार्यक्रमास अनेक मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती लाभली। त्यामध्ये ॲडव्होकेट सौ स्नेहल जामखिंडीकर, सौ मेघा श्रीकांत पाटील, सौ निशा कापडनीस, सौ स्मिता हिरे, वैभवी घागरे, सौ शीतल सौरव जाधव, अमोल नाशिककर, हेमंत नाशिककर, गौरी गोसावी, गणेश जाधव, हर्षाली भोसले, सानिका बागुल, सौ दीप्ती करडेल, सौ मनीषा देशमुख, नीलम कोडे मॅडम, किरण आव्हाड सर, नारायण गुघे सर, युनिटी फाउंडेशन अध्यक्षा एकता कदमताई, दीपक जी जैन यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचे विशेष कौतुक केले व महिलांना प्रोत्साहन दिले। या कार्यक्रमाचे संयोजन सौ आरती दीपक जैन यांनी केले। प्रशांत शेळके संस्थापक व ललिता नवघिरे अध्यक्षा यांच्या नेतृत्वाखाली जागृतीस फाउंडेशनने कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व देखण्या पद्धतीने यशस्वी केलाय। या कार्यक्रमास पीएनजी ब्रदर्स नाशिक आणि सोनी पैठणीचे संचालक संजय सोनी सर नाशिक हे प्रायोजक लाभले। सर्वप्रथम व द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक यांच्यातर्फे लाभले। जागृतीस फाउंडेशन नाशिकच्या सदस्य सौ हर्षाली भोसले व ॲडव्होकेट एकता कदम यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला। सदर कार्यक्रमात सौ मेघा श्रीकांत पाटील, ॲडव्होकेट स्नेहल जामखिंडीकर, सौ निशा कापडनीस, स्मिता हिरे, वैभवी घागरे, शीतल जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले। निलिमा शेळके उपाध्यक्षा, सदस्य डॉक्टर नीलम कुमावत, मयुरी शुक्ल, करुणा आहेर, राज्य नंदिनी अहिरे, स्नेहा शिंपी, विनया नागरे, सुरेखा सांगळे, स्नेहा चव्हाण, सुरेखा अहिरे, अनिता शिरोडे, शीला माई, त्रिभुवन गायत्री नवघिरे, प्रशांत पवार, गौरी दिवाण, शुभम नवघिरे, ध्रुवी ढोलंकी व इतर सदस्य उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी पेशवेकालीन पेहराव स्पर्धेत आदिती कोडे हिने प्रथम क्रमांक व विशाखा खेरनार हिने दुसरा क्रमांक पटकावलाय। श्रावण क्वीन स्पर्धेत निकिता मरलकर, दिशा भागवत, भड, पायल विस्पुते, रोशिता आंधळे यांनी क्रमांक पटकावला। मंगळागौर ग्रुप डान्स स्पर्धेत अस्मिता काळे, वैभवी कोटगी, निशा गोसावी यांच्या ग्रुपने प्रथम क्रमांक मिळवलाय। उखाणा स्पर्धेत गौरी दिवाण यांनी प्रथम क्रमांक मिळवलाय व डान्स स्पर्धेत छोट्या गटात टिया द्विवेदी या चिमुकलीने प्रथम क्रमांक पटकावलाय। परी मालपुरे, जय गायकवाड यांनीही दुसऱ्या व तिसऱ्या स्थानाचे बक्षीस पटकावले। मोठ्या गटात खुशी विश्वकर्मा हिला प्रथम क्रमांक मिळाला तर विजेत्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। सुनील घोले यांनी मुलगी वाचवा आणि तिचे खच्चीकरण करू नका, तिला शिकू द्या, तिला बळकट करा असा संदेश त्यांच्या नृत्यातून केला। आलेल्या सर्व ऑडियन्ससाठी लकी ड्रॉ काढण्यात आला। त्या लकी ड्रॉ मध्ये 5 विनरला दीप्ती करडेल यांच्याकडून गिफ्ट देण्यात आले। या प्रसंगी प्रास्ताविक सादर करताना अध्यक्ष सौ ललिता रामदास नवघिरे यांनी जागृतीस फाउंडेशन नाशिक तर्फे होत असलेल्या सामाजिक उपक्रमांचा लेखाजोखा मांडला। तसेच सांस्कृतिक उपक्रम हे फक्त महिलांच्या सक्षमीकरणाकरिता आम्ही घेतो हेही सांगितले। संस्थापक श्री प्रशांत भगवान शेळके यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे आणि स्पर्धकांचे आपल्या शब्दात आभार मानले। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदस्य सौ मयुरी शुक्ल यांनी उत्तमरित्या पार पडले। या उपक्रमातून महिला सक्षमीकरण, संस्कृती संवर्धन आणि समूह एकात्मतेचे दर्शन घडल्याचे आयोजकांनी सांगितले। मी प्रशांत शेळके, संस्थापक जागृती फाउंडेशन। जागृतीस फाउंडेशन आम्ही सतत 3 वर्षापासून सोशल वर्क, सामाजिक वर्क आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन आपले जे स्पर्धक आहे, आपल्या ज्या भगिनी आहे, नेहमी त्यांना खुश ठेवण्याचा आमचा हा प्रयत्न असतो। आणि आपल्या ह्या कार्यक्रमासाठी जे स्पर्धक किंवा जे चिमुकले बाल स्पर्धक होते त्यांनी खूप भरभरून एन्जॉय केला। त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन आणि विजेत्यांचेही अभिनंदन। आणि सर्व भगिनींना विनंती की जसा आपण आमच्या पाठीशी हा जो हात ठेवला आहे हा नेहमी असावा। धन्यवाद। नमस्कार,
मी सौ ललिता रामदास नवगिरे, जागृती फाउंडेशन नाशिक अध्यक्षा। आज जागृती फाउंडेशन तर्फे जागर मंगळागौरचा हा जो प्रोग्राम झाला, या प्रोग्रामला सगळ्या स्पर्धकांनी आम्हाला भरभरून साथ दिली। सांगायला नक्कीच आनंद होईल की आम्ही जे प्रोग्राम घेत असतो, आम्ही खरं तर सामाजिक कामावर जो जास्त फोकस आहे आमचा, आणि हे स्टेज शो आहे, महिला दिन, मातृदिन आणि मंगळागौर, हे तीनच शो आम्ही करत असतो। आणि आज मंगळागौर स्पर्धेमध्ये जे लहानापासून तर मोठ्यांपर्यंत जे पार्टिसिपेट केलं, त्या सगळ्या पार्टिसिपेटचे मनापासून धन्यवाद देते की त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि कुठल्याही प्रकारची पार्शालिटी न होता अगदी त्यांच्या बॅच नंबरवर आपण स्पर्धक जे विनर आहेत ते काढले। यापुढेही सगळ्यांचा असाच भरभरून सहभाग लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करते। आणि आज आम्ही आमच्या लहान भगिनी आरती जैन यांना आयोजक म्हणून ज्या पद्धतीने सांगितलं होतं, खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे की कुठलीही गोष्ट आम्हाला बघावी लागली नाही, अगदी म्हणजे विश्वासास पात्र अशा पद्धतीने तिने काम केलेलं आहे। तिचे खरंच उपकार मानावे तेवढे कमी आहे जागृती फाउंडेशन कडून। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव आरती दीपक जैन, मी मॉडेल व ॲक्टर आहे। तसेच आज जागृती फाउंडेशन तर्फे जागर मंगळागौरीचा हा प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता। त्यामध्ये मला ललिताताई आणि प्रशांत दादा या दोघांनी आयोजक मध्ये बसवले होते। त्याबद्दल आपला क्राऊड आपल्याला पार्टिसिपेट पण भरभरून मिळालेत आणि आपल्या प्रोग्रामची उत्सुकता पण चांगल्या प्रमाणे पार झाली। आणि तसेच प्रशांत दादा आणि ललिताताई, तुम्हा दोघांचे धन्यवाद की तुम्ही आज मला इथे बोलवले, त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच। थँक्यू। नाव दिशा बड आहे आणि मी श्रावण मिस कॅटेगरीची विनर आहे। मी जागृती फाउंडेशनचे खरंच मनापासून आभार मानते की त्यांनी मला एवढी छान संधी दिली। प्रशांत सर असेल, ललिता मॅम असेल, खरंच मी मनापासून त्यांचे आभार मानते। आणि मी माझ्या पप्पांचे पण आभार मानू इच्छिते, कारण त्यांनी मला या गोष्टीसाठी परमिशन दिले आणि आज त्यांच्या सपोर्टमुळे मी इथपर्यंत पोहोचले। सो खरंच सगळ्यांचे मनापासून आभार आणि खरंच थँक्यू सो मच। रियली आई कांट एक्सप्लेन माय वर्ड्स इन, मतलब कुछ भी नहीं बोल सकती मैं इसके आगे। थैंक यू। नमस्कार, मैं ॲडव्होकेट स्नेहल प्रसाद जमखिंडीकर। आज जागृती फाउंडेशन तर्फे मंगळागौरचा कार्यक्रम आयोजित केला होता। अतिशय सुंदर, देखना, उत्कृष्ट कार्यक्रम इथे साजरा झालेला आहे। स्पर्धकांनी मनसोक्त या स्पर्धेचा आनंद लुटला आहे आणि आज जी स्पर्धा झाली याच्यानंतरही मी विनंती करते जागृती फाउंडेशनला की अशा प्रकारच्या स्पर्धा तुम्ही भरवत जा आणि नवीन जी तरुण पिढी आहे त्यांना उत्साह, प्रोत्साहन देत जा। धन्यवाद, थँक्यू। हरे कृष्णा, राधे राधे। माझं नाव डॉक्टर नीलम कुमावत। जागृती फाउंडेशन तर्फे नेहमी नवीन उपक्रम राबवले जातात, पण आजचा जो मंगळागौरीचा कार्यक्रम आहे खरंच म्हणजे सुंदर झाला, खूप सुंदर, म्हणजे शब्द नाही असं झालंय। आणि ललिताताई आणि प्रशांत दादा आणि आमचे आरतीताई तर ते नेहमी नवीन काही ना काही आयडियाज वगैरे घेऊन येतात आणि आज मला खूप आनंद झाला की ह्याच्यातून, ह्या प्रोग्राम मधून भरपूर संदेश मिळाले की जे गृहिणी असतात, जे घरात काम करतात आणि त्यांना समजलं जातं की हे गृहिणी म्हणून, तसंही इथे नृत्य साजरा केला गेला एक नाटक स्वरूपात। तो खूप छान होता आणि भरपूर काही शिकायला मिळालं आज आणि खूप आनंद होतोय की असं प्रोग्राम नाशिकमध्ये होतोय। आणि सगळ्यात महत्वाचं, हा जो जागृती फाउंडेशन ग्रुप आहे हा निस्वार्थ भावनाने सेवा करतो। ह्याच्यातले जितके पण सदस्य आहे जागृती फाउंडेशनचे ते सगळे निस्वार्थ भावनेने नेहमी सेवा करतात। नेहमी अनाथ आश्रम असेल किंवा कोणाला मदत करायचं असेल किंवा कोणाची फीस भरायची असेल, कोणी अपंग मुलगा असेल त्याला सायकल द्यायची असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी जागृती फाउंडेशन मधून केल्या जातात आणि ह्याचा दिखावा बिलकुल केला जात नाही आणि एक मेसेज दिला जातो समाजाला की सगळ्यांनी पुढे या मदतीचा हात घेऊन। आणि सगळ्यांना खूप आनंदात एकच संकल्प आहे जागृती फाउंडेशनचा की प्रत्येक स्त्री ही खुश व्हायला पाहिजे, आनंदित आणि स्वतःसाठी जगायला पाहिजे। स्त्रीने कुठेतरी स्त्री हरवलेली होती, पण जागृती फाउंडेशन अशा स्त्रींना स्टेज देत आहे आणि आज खूप सुंदर केलेलं आहे की ह्या स्त्रियांचं परत उत्साह समोर आला आहे आणि असे वेगवेगळे कार्यक्रम नक्कीच घ्यावा मी अपेक्षा करते जागृती फाउंडेशन तर्फे। आणि मला खूप आनंद होतो की अशा संस्थेमध्ये मी आहे म्हणून मला खूप अभिमान किंवा गर्व म्हटलं तरी चालेल, पण खूप छान वाटते की आज ह्या स्त्रियांना की जे घर काम करणारे होते त्यांना सुद्धा आज स्टेज उपलब्ध झाला, ज्या चिमुकल्या होत्या त्यांना सुद्धा स्टेज मिळालं। मला खूप आनंद झाला। थँक्यू सो मच। हरे कृष्णा, राधे राधे। नमस्कार, मी सौ मयुरी शुक्ला नवले। आज जागृती फाउंडेशन तर्फे जागर मंगळागौरीचा हा कार्यक्रम घेण्यात आला आणि खूप छान पद्धतीने याचं आयोजन आरती जैन यांनी केलं आणि संस्थापक आणि संस्थापिका
आमच्या लाडक्या ललिताताई आणि आमचे लाडके प्रशांत दादा यांनी खूप सुंदर आयोजन या मंगळागौरीचा केलं. खूप सुंदर स्पर्धा इथे रंगवलेल्या होत्या आणि याचं सूत्रसंचालन करण्याचं मला एक संधी त्यांनी दिली. याच्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानते. आणि खूप सुंदर पद्धतीने सगळेच कार्यक्रम इथे पार पडले. सगळे स्पर्धा खूप छान आणि सुंदर पद्धतीने पार पडले. महत्वाचं म्हणजे श्रावण क्वीन, मिसेस आणि मिस यांना तर खूपच आनंद झाला विनर्सला. आणि आम्ही जे अनुभवलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमात आम्हाला वेगवेगळ्या नृत्य या कलेतर्फे एक छान संदेश देखील मिळाला आणि छोट्या चिमुरड्यांनी तर आम्हाला अचंबित करून टाकलं. तर हे सगळंच कार्यक्रम एक रित्या म्हणावं की आम्ही हे कार्यक्रम करून की लोकांचं मन जिंकलो आणि प्रेक्षकांचं मन जिंकलो. सो या कार्यक्रमातली जेवढे सगळ्यांचे हात लाभलेले आहेत त्यांचं सगळ्यांचं खूप खूप आभार. आणि असेच कार्यक्रम पुन्हा जागृती फाउंडेशन घेऊन येत राहील असं आश्वासन ललिताताई आणि प्रशांत दादा यांच्याकडून मी घेते. धन्यवाद. नमस्कार, मी सौ मेघा श्रीकांत पाटील, टीचर, मॉडेल, ऍक्टर आणि समाजसेविका. आज जागृती फाउंडेशनचा मंगळागौरीचा कार्यक्रम खूपच सुंदर, खूपच छान झाला. त्यामध्ये लहानांपासून मोठ्यांनी सहभाग घेऊन खूप आनंद लुटला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य बघून खूप आनंद झाला. आणि विशेष म्हणजे बघा, परवापासून आपल्याकडे श्रावण महिना चालू झाला आहे. तर श्रावण महिन्यात परवा पण खूप पाऊस होता, काल पण होता, पण आज पावसाने सुद्धा सर्वांना आशीर्वाद दिला आणि दिवसभर पाऊस थांबलेला होता. त्यामुळे सर्वांना खूपच आनंद झाला आहे. धन्यवाद. नमस्कार नाशिककर, मी गौरी गोसावी. मी ग्रूमर म्हणून आली होती आज मंगळागौरच्या प्रोग्राम मध्ये. तर मी खूप खुश आहे आज मला इथे ग्रूमर म्हणून बोलवलं. आणि आज ललिता मॅमनी खूप छान प्रोग्राम ऑर्गनाईज केला. कधीच पार्शलिटी नाही केली. जे विनर होतं त्यांना विनरचं प्राइज दिलं आणि मी खूप खुश आहे की माझ्या स्टुडंट्सनी पण त्यांचं बेस्ट दिलं. थँक्यू. नमस्कार, मी नाशिकमधील रसिका प्रशांत शिंदे. मी श्रावण क्वीनची सेकंड रनरअप झालेली आहे आणि हे फक्त जागृती फाउंडेशन यांच्यामुळे शक्य झाले. या शोवाल्यांनी कुठलीही म्हणजे पार्शलिटी केलेली आहे. आम्ही जेवढे पण शो केलेले म्हणजे त्याच्यात भरपूर पार्शलिटी झाली आणि हे खूप फेअर विनर काढलेले. ललिता मॅमना खूप थँक्यू सो मच. हॅलो, आज जागृती फाउंडेशनने खूप छान जागर मंगळागौरीचा कार्यक्रम इथे आयोजक केला. प्रशांत सर, ललिता, तसेच जागृती फाउंडेशनच्या पूर्ण टीमला खूप खूप सारं थँक्यू. कारण त्यांनी आमच्यासारख्या कलाकारांसाठी एक इथे मंच आम्हाला प्रोव्हाइड केला. त्यांचा आशीर्वाद आमच्या मागे कायम असू दे आणि ते अजूनही पुढे असेच कार्यक्रम